तो मामाच्या घरी येईल. याला ना आता याला अंडरपॅन्टीचे फोटो काढून पाठवलं. आत्ता जायला लाव मध्ये किती आणि अंडरपॅन्टीचे फोटो काढ. मी म्हणले अजून बसलेलंच आहे, तो उभा राहिला राष्ट्रगीत म्हणायला. मग आता काय करू? टेक खाली टेक. तुम्ही पार चव घातली माझी. नाही टेक खाली. बरं मी काय आणतो आता हे बघ, मी काय दुसरा पोरगा काय पाहत नाही. जेव्हा आपल्या घरच्या ठिकाणी आत्याला सून. हा? तुला श्वास आवडतो ना? हा मला ना तो खूप आवडतो. हा मग कसं आहे, शब्द जाईल मावाला, बहिणीला मावाल्या का बाबा माय पोर तो पोराला देईल. हा पण तू आईले गोड्याची, तू आई इतकी गोड्याची आहे, ती नकोच म्हणते तिकडे द्यायला. आता काय सांगणार, ह्या आईला ना किती पण समजवलं ना ती ऐकतच नाही. काय माहिती कोणावर पडली बाबा. काय आता मी तर माझं डोकं आवडत आलंय. हा मी तिला लय वका सांगितलं, अगे घरच्या ठिकाणी जाती पोर, तिला कोणाला त्रास होणार नाही किंवा काही नाही. दुसऱ्याला जर दिली तर तिचा त्रास चालू होईल, तिला अजून एवढा कामधंदा येत नाही. तसं आत्या समजून घेईल तुला. हा नाही तर काय सांगावं तिला आता. जर हिला जर कळत नाही तर मी करू काय सांग. आत्याचं जाऊन दे तिकडं. माहिती आहे, इच्छा आहे का आत्यालाच द्यायची म्हणून. पण तुझ्या इतकी घोड्याची आहे का काही मापच नाही. हा आणि तुम्हाला माहितीये का बाबा, मला ना सुहास खूप आवडतो. बाचा काय मावाला पाहिलं तर मग कधी आला ना तो नुसता विरोळा. हा आणि कधी तुम्हाला माहिती का आला ना तो की सगळ्यात पहिलं मलाच शोधत असतो इकडून तिकडून. हा काय हा मग ते लहानपणापासून तुमची मैत्री ना गे, इकडे किती दिवस राहायचा तो, तेच की. त्याच्यामुळे तुमचा जीव पडून गेला कोणाला. तेच बाबा, तुम्हाला मी सांगते, तुम्ही ना मम्मीशी एकदा बोला बाबा. नाही बोला तुम्ही परत एकदा तिच्याशी. तिला आपण काय बोलायला गेलो ना, तिचं वेगळंच हा काहीतरी ते मग आणि कधीच असं नीट बोलणार नाही, सरळ लाईनीत असं 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 फिरून बोलणार असते. अरे घाबरले ना मी. कधी आला आता काय पाहायला लागला असतं असं उड्या मारते का? मी मस्त आहे. आणि हे काय होतं, असं असं काय आलंय तू करत होती ना असं काहीतरी, म्हटलं ती सांगत होती मला. अरे मी ना सांगत होते पप्पाला की ना मम्मी ना अशी सरळ रस्त्याला नाही चालत, असे 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 चालते. रस्ता तसा असं नागमोडी. तुम्ही कुणी रे, तुम्ही कुणी कमून बाचा कुणी बसू द्या ना, बायको सोबत गप्पा मारतो. बसून द्या. काय तू मामा दे का तुला, काय मामा नाही ना म्हणजे. आता अरे तुम्ही तुला लग्न लावून तुला द्या ना. द्यायची इकडे. अहो पण तुम्ही लग्न लावून देणार अरे आहे ना. इकडे ये. जा तिकडे जा तिकडे. तुला मामाचं वाढवा करायची सवय लागेल का? मामाचं लय अवघड आहे. मामा स्वभाव काय गेलो नाही. अरे मी उलट तुलाच देऊ राहिले पोर, पण तुझी मामी इतकी गोड्याची आहे. हा तुम्ही लावा ना घोडा मग. आता काय गोडा लायतो आता सांग. आता मी हिला तेच सांगितलं होतं पूर्वीला मावाल्या का तुला श्वास नवरा करून द्यायचा आहे. मग करायचंच आहे आम्हाला. पण ती इतकी गोड्याची तुझी मामी. हे बघा, लग्न करणार तर पूर्वा सोबतच, नाही तसं राहीन मी. हा चालेल चालेल घाबरू नका. नाही रे मी आहे ना. आणि तुम्ही मामा आहे, मामा लग्न आहे. लावून द्या बरं का. तो लग्न लावून देईल दोघायचं. तुम्हाला सांगतो, मी लहानपणापासून स्वप्न बघतोय. काय मामी काय कुठून नाही आणली बरं आहे की हा. कारण मी आहे ना कोणत्याच मुलीचा विचार पण नाही करीत. माझं स्वप्नच आहे. तो कुठे काही नाही ना. नाही अजिबात नाही नाही. तेव्हा तो मामी चिरत मी पोर द्यायला बरं तुला. जर काही कमी जास्त झालं तर तुम्ही मामी मला मग खायची थोडी करील मग. अहो विश्वास ठेवा, हिला माहिती आहे ना. हा मला माहिती ना, काय त्याचं एक प्रेम होतं पण आता नाहीये. कुठं होतं? तुझं होतं, मला काय माहित नाही का शाळेत पोरींवर लाईन मारत बसायचं. अगं ते जुनं प्रेम होतं, ते बालपणीच. तेव्हा काय कळतं का? तुम्हाला माहितीये का, इकडं लेक्चर चालू असेल ना, हा ना पोरींना घेऊन त्या रूम मध्ये जायचा. कोणत्या रूम मध्ये? नाही रे स्टाफ रूम मध्ये. तर टाकला का स्टाफ रूम मध्ये. रूम मध्ये काय म्हणती मग? तरी म्हटलं तरी नापास का झाला तू? हा बरं आता नाही ना कोणासोबत, तुला माहिती आहे ना. खरंच नाही ना? येडी करतो काही. नाही हो बाबा, आता नाही कोणासोबत. तेव्हा मला कळत नव्हतं. बरं जाऊ दे. बाईचे बरे आहे का? हा म्हातारा तो म्हातारा बरे एक नंबर सगळे. असं ना विचारून आला त्यांना. हा बरं ऐक ना, उद्या आपण फिरायला जायचं का? हा चालेल ना, जाऊ. नक्की. हा नक्की. कुठं? इथं जायचं जवळच आहे. हे इथं डोंगरात. काय डोंगरात आहे ना, तिचे फोटो काढायचे. बरं काय नाही गज आपलं रात पडलं ना. ए हे बघ, मी आज साडी घातली डोंगरामध्ये आमच्या दोघांना. कुठे गेलते का? हा फोटो काढायला. लयच कौतिक करी सुटली काय. अगं विशाल बरोबर जाय, भावा बरोबर जायचं, त्याच्या बरोबर चालली. आणि त्यासोबत जाऊन मी काय करू? तुला फोटो काढायचे ना? त्याला फोटो काढता येतात का? त्याला असं फोन धर बोलले की तो असं धरतो. मग याचा बाप काय कॅमेरामन होता काय? नाही मी कॅमेरामन.
बाप नव्हता नाही, मी माझा. तेच म्हणले त्याचा बाप कॅमेरा म्हणवाता काय आम्ही आता नवरा बायको आहे ना. हं? नवरा बायको. कोणा दिली पोर मामनी. हा मामनी. मामाने एकट्यानं कुठं अवधाने दिले मामा मामा कुठे गेला होता डोंगर फोडायला आणि त्याच्यातून काढून आणली तुम्ही काय म्हणले होते? पेटी सापडली होती काय मामाला नाही हा काय म्हणले पेटी सापडली होती डोंगर शांत बसते का तू म्हणजे तोंड वाचे हा मामा. वर देईल तर मी भाषणाला देईल मी देऊनच देणार हा मामा हे बघा बर का. तू गप्रे भाषा नको कवळू तुम्ही तर म्हणले लग्न लावून देतो. हा, ए, देतो, देतो. मम्मी तुझं काय चाललंय ग? तू कधीतरी अशी सरळ रस्त्याने चालत जा ना. मग तो काय म्हणणे मी का काय वाकडी तिकडे चालत आहे काय तू कायमच वाकडी तिकडे असती. मला पटत नाहीये पोरग भाचा का असा ना तुम्हाला नाही लग्न करायचं माझ्या सोबत. हा हं? मला करायचंय. नुसतं याच करतात त्या. हा. तुझ्या सोबत लग्न करायचं. पहिल्यापासून हे भाषा काय सांगतो हा. नाही नाही जमणार नाही जमणार नाही म्हणजे मी लग्न करणार आहे. हा मला मी पण पोरगी करायचंय. देणार नाही मम्मी मला तो लय आवडतो ग. तो वाला तोंड असं सुजून ठेवीन माकडावानी कुणाच माझं होय? हा त्याच्याशी लग्न करायचंय म्हणती चपटी मी करणार लग्न. हात सोड हात कुठे चालला त्याकडं मार मी म्हणली इकडे कोणा काय केलंय याच नको ऐकू याच्या पायी मा वाटोळ झालं याच्या पायी तुमच्या ए, पोरीचं अरे गपना तुमच्या पोरीचं अजिबात वाटोळ होणार नाही. तिचं कल्याण होणार. हा कल्याण. पाहिन की त्यात तिचं कल्याण करायचं का भिवंडी करायचं मी जन्ममध्ये मी ठरवी काय कायची भिवंडी. आहे तुला काय काय बरे आहे ना आपल्याकडे एवढं काय भेट तू तुम्ही बोला ना. इथं जर- बसल्यात मुक्यावानी. जर तिला नाही तुला स्वाची लग्न करू दिला तर माझ्या जीवाचं काय करेल घाबरू नको हा ठीक आहे हा. करा काहीतरी. सगट मी आताच काढून ठेवते या बाय हा खप तू एकदाचा मग मी पण जीव देतो. असा तो मला काय फायदा आहे मी पण जीव देतो. तिकडे तो बापाचं घरानं बस पडल मग आमचं नाही पडायचं तू इकडे काला जीव देतो इथं नाही बघ तिकडे घरी. काय रे काय हा जीव जर नको गेला देऊ. ना तिकडे तो बापाचं घरानं वस पडल पण हा जर गेला ना तर इकडं काहीच वस पडायचं नाही याच्या वाचून इकडं काही राहील नाही हा मम्मी. मी जर गेलो ना मग हिची वाट चालू केली मम्मी असं तुम्ही नको बोलू. हा माझा बाप येतो. तुला जायचं ना तू सुकळच हा, मनाने तिला आडो मारला बाप पूर्वा. हा नाही नाही. तू मरू नको आपण लग्न करू. जा करा तो तुम्ही वाघ हा, चल. चल. चहा पाणी कर ग आली बस चहा करू दे रे काला बाच्याला चहा करीत करू दे चहा काला चहा करीत प्यायचा मला. हा? चहा प्यायचा. बाचा एवढं लांबून आलाय बरं आला तू जाय वय. हा तुला काय किचन माहित नाही का मम्मी तो लय उन्हातान्हाचं आलाय ग. सरबत कर त्याला गार गार मला भेटायला. त्याला गार गार कर मला. सरबत हा का हा काय रे बस तुला साहेब असं नाही वाटत. पुढे घालता? कौतिक बस ना. करते. काय माझ्या बापाची जागा आणि मला म्हणतो उठ. ए यार तो कोण आहे इकडं तवाला सरक, इकडं सरक ग. तो कोण आहे तो ये इथं बस रे. ये. का ग तिकडच दर जाऊ ना त्याला बरं का जात तिकडं. याला काय त्या पोराची तुम्ही हाल चाला नाही काय रे नात कोणतं कळत का रे तुला तो कोण आहे बे? तो आत्या भाऊ आहे ना? हे बा तुम्हाला एक सांगतो मांडवी बस रे बाहेर चल मागच्या कुत्र किती चांगला असू द्या बरं का त्याच आहे ना उंबऱ्याच्या बाहेरच त्याची लायकी राहते. तशीच काही लोकांची लायकी ना अशीच राहते कुत्र्यासारखी. का बरं? समजलं? भावड्या तो आत्याने काय केलं का तुला मध्ये बोल समजलं ना. माझा होणारा नवरा येतो. काय हा म्हणजे होणार नवरा आहे? बाय. दादा हा तुम्ही ठरवलं का? बाचा आहे देऊ टाकू याच्यासाठी बोललो तुम्हाला आई, इज्जत आई. घालायला. आई. नाही, नाही. आई तू बोलली का होकार दिला का? त्याला म्हणले तू गचक लागलं तर तो म्हणतो तो जर नाही म्हणली आणि पोर जर नाही म्हणलं तर मी फाशी घेईन म्हणलं तू लगेच गचक बरं मी काय म्हणतो तुम्ही एवढं नाकाने कांदे सोली त्या मला एक सांगा घरामध्ये आता ह्या मिनिटाला तेल किती आहे मीठ किती आहे कधी काही आणलं का? कोणा तुम्ही दुधाचे पैसे डेअरीवरून ऍडव्हान्स पैसे घेत्या 500 घेत्या 600 घेत्या गप्पा गप तिकडे उडवायचे काम चालते तुमचे. मला काय म्हणायचं आमचे तुम्ही तुमचं नंतर बघा ना. इथं मी सोयरिकीचं बोलायला आलोय. याला गप करा बरं का. बस बस तू ये. तू खाली बस याच बाचा बस याच मुंगूस तोंड आहे ना फोडून टाक. अरे अरे वर बस वर बस. इथं बस. वर बस बस. पार कुत्र्याने किंमत दिली आहे नाही तुला बस बस त्यानं काय मग महापुरीच्या माग लागावं त्याच त्याच कुत्र्याला का काय त्याच कुत्र्याला डिबर यायला घाबरू नको मी घेऊन थोड्या जाणार. दिवस कुत्रा थोड्या दिवस हा कुत्रा कसं चपाती हा. ओढून नेतो तसं नाही ओढून नेलं तिथून पुढं. भले जाऊ तू तिकडे challenge करू नको, भले बारा चपाती बारा बाय लावीन. चपाती इकडे ओढून दे आणि तिकडे जाऊ काय काय नाही. पूर्वा, मी म्हणते याच्या- जाऊ दे मोरदे बाय भास आहे या का?
भासाचा आवाजावं घालायच्या लायकीचाच नाही बाई. एका बुक्कीत बारगाड्या तोडून टाकेल. मी याच्यामुळे येत नव्हतो बरं का, तू म्हणली तो ये, फोन ये. केलता का ग? हा बरं माझी केलं. इज्जत अशी कमी केली का तुम्ही? नाही रे मी काय सॉरी म्हणतो सॉरी हे बा ही सडकीला आहे ना कोणतं तरी एखादं मागणं पान भाजून टाकू हिला ए आपण. गपे तू पहिलं तुझं लग्न कर हा. माझ्या लग्नाच्या माग लागलाय हा ना एकदा तुला काढलं का लगेच मी घेऊन येणार आहे. तू केवढा मोठा झालाय बघ आतापर्यंत एक पोरगी भेटा मला भेटलाय तुला तर काढ- जळायला लागलाय तुला काढलं का 8 दिवसात मी आणलं हे बाय माझं म्हणणं नाही. तुझं जर एखाद्यावर प्रेम असतं ना मी स्वतः लग्न लावून द्यायला तयार होतो एक भाऊ मग हे म्हणून. काय माझं बरं का? प्रेम आहे ना? अरे हा भिकार चोटे याच काय खरंय. याचं बार कुत्र्याना आपण नेलं एवढे हाड करून नाही बी बसेलचे अजून मानल्यावर. तुला एक माहितीये का तो हा? मामाच्या घरी यायले. याला आता ना आता याला अंडरपॅन्टीचे फोटो काढून पाठवलं. आत्ता जायला लाव मध्ये किती आणि निर्लज्ज अंडरपॅन्टीचे फोटो काढ. की मी म्हणले अजून बसेलचे तो उभा राहिला राष्ट्रगीत म्हणायला. मग आता काय करू टेक तुम्ही? खाली टेक. तुम्ही फार चव घातली माझी. नाही टेक खाली. मला नाही बसायचं. हे याला बाई, अंडरपॅन्ट तरी सुईची आहे का. संबंध जुळवायला माणसं कोण येते मोठे मी घेईल आता त्याला. हा चालला बाई. अर्धे अगं अडचणीला मम्मी, पिवळा त्याचं एवढं सक्क मामा असताना काय त्याला गरज आहे आणायची लय सगळ्यांना चवाली भाषाला बी न त्याच्या मामाला बी. तुला काय चवाली ए गोबड तोंडी अगं तिथे हा? तिथे त्याच्या घरच्या माणसाला वळणं नाही काही नाही. एक तर बाय एक तर माझ्या आत्या देऊन तिथे जाम फसेले आम्ही. तुला काय आणि सांगावं खरं तुला एकदम त्या घरात हा. काय द्यायचं नाही माहिती का. तू या आत्या चांगली तुला खरं सांगते पण याचा बाप इतका थर्ड क्लास आहे का इच्छारता सोयीने पक्का दारू पिऊन पडतो. आपल्याला त्याच्यामुळे तिकडे पोर नाही अगं द्यायची. मम्मी त्या सगळे बाबतीत नादे, तो- हे बाय, तो तुला तर बघ. नाही पित ना. हे बघ दीदी ऐक तुझं डोकं ठिकाणी ठेव बाय. त्याच्या बापाला पुरे नाद आहे बरं का बा. बाईचा नाद आहे तुला सांगतो. हे लॉटऱ्या बिटऱ्याचा जुगारीचा नाद आहे तुला सांगतो. दारूचा नाद आहे. सणासण पट्टे लावितो पट्टे. हा मी नाही ना तसं पण मी चांगला आहे. भाऊ या बाई या घराची जशी सावली पडली ना तशी तोवर त्याची सावली पडणारच. किती काही कर. हे बघ तू जा आता सध्या नाही मी- असं काही नाही का बापाची सावली पडल त्याच्यावर मी ते नाही म्हणत आहे. पण काहीतरी करिअर करून दाखव ना. करिअर काहीच नाही. पूर्वा. काहीच नाही ना काहीच नाही. झिरो आहे भोपळा आहे भोपळा. जाऊ का मी? मी काय त्याला माहिती चहा का? कर ना. नाही, थांबा पेट्रोलला पैसे देऊ घ्यायला. चहा पेव तो काय भिकारी नाहीये तुझ्याकडून पेट्रोलला पैसे घेऊन जा अरे गाडी नाही आलेली तरी त्याला काय पेट्रोलला पैसे घ्या रे तो. ऐक मी काय म्हणते तू जा आता मी तुला कॉल करते ए, थोडं चहा पेव जा रे बाच अगं वाय नको मला चहा. ए, तुमच्या घरातलं पाणी पण नको मला. वैरा. पोरं पण नको परत मागायला येऊ. बघू. पोरं पण परत मागायला येऊ नको. उस्कट तोंड्या. लय इज्जत घालवली अगं. तुम्ही त्याची समजलं ना अगं अगं, तिथे- लोकं- पुढचे सोयवाले ये. ए. आहे ना ये ए, फर्निचर ये जातच मध्ये दादा सारखं हा माणूस तू बोलतो. काय खायला म्हणत वैताग आणला हो तुम्ही आता. बोलतो तिच्याशी. मला एक सांग तुला कॉलेजला सोडायचं असलं तरी तुला गाडी लागती. हा याला घरातून इथे यायला गाडी नाही. बरं त्याच्या बरोबर हा? तू कोणत्या गोष्टी ऍडजस्ट करशील सांग हा, जरा. सांग, हा. त्यांच्या घरामध्ये गॅस नाही चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. तू करशील का. हा करल मग हा. आपली सुद्धा चूल पाणी तापवायला चूल आण. हिचं ट्रेनिंग घेऊ आपण 6 दिवाळीपर्यंत. मी काय तुझ्या इथं करल तू हाय ना एवढी म्हणजे तू हाय ना करायला नाही तो इथे ट्रेनिंग द्यायचं दिवाळीपर्यंत तर मी वाकारा दी. मी नाही तुला करणार माझ्या बाय. परीक्षेत पास व्हावं लागेल तेव्हा तू तिथे पास हा, पास लोकं- होशील. लोक काय करतात माहितीये का कोणाच्या घरात जाय लोक मग? म्हणतात तुला आईने काय शिकवलं मग काय आईची बदनामी होती ना तिथं. तू ग बस तू तर त्याची पार लायकी काढलीस कोणाची तो आहे त्या कामात आता काय. हा तुला शाना या बाई दिदी या बाई इकडे पाय तुला मी सांगतो बाई कोणत्याच भावाला असं वाटत नाही का त्याच्या बहिणीचं वाटलं व्हावं. बरोबर आहे की नाही पप्पा बरोबर आहे की नाही. हम्म. कोणत्या भावाला वाटतं का बहिणीला तुम्ही ना आईला- त्या पुरीला आईला वाटतं का त्या पुरीचे कान फोगू नका जरा शांत बसायचे. वाटतं का हा. वाटलं व्हावं म्हणून नाही वाटत ना. ए पुरा नको यायचं बाई. मनाव घेऊ मला अनुभव आहे. पडले मला माहिती तुला चांगलं करणार हे पोरे आहे ना हे पोरे ध्यानावर नाहीये. हे पोरे तो शेवट नाही करू शकत. हे तुला अर्ध्या वाटत सोडून देईल. हा ते मी माझं बघन ना कशी खूप हे मुंगूस तोंडाचं ना पक्क पक्क गाव जाणून देऊ ना नाही. हा तुम्ही तुमचं बघा मला नका सांगू जा. हा हा, ते पहिले झटका मारून चालली तू किती दिवस झटका अरे मारली? पार तुम्ही त्या पुरीला येण्यात काढून टाकलं काही हा सोळो का पुळो केलं तुम्ही कोणी मायल्या काय ना काय वागाच्या येड्या हो तुम्ही. माझ्या घरात द्यायची का काय झालं त्या घराला हा? आपली माय बाई द्यायला का भिकार हे? तो चाले काही डोकं लायच्या तुम्ही लय पाहिलं चवाचं आई. हा स्वतःच्या बहिणीचं वाटोळ केलं ना आता त्याच्या बहिणीचं वाटोळ ते आमच्या करायला म्हाताऱ्या निघाले करेल तुम्ही. आम्ही नाही करेल. स्वतः आत्या नाही म्हणते. पण काय तेच ना. कमी काय कमी तिला स्वतः आत्या नाही म्हणते. आत्याचं काही नाही रे म्हणजे आत्याचं आता तोंड तुम्हाला फोन केला का
आत्या मला काय म्हणजे म्हणे? भावाला नाही फोन केला हा? आत्या मला ऐक स्वतः ना म्हणे, आत्याच्या तोंडाका पाहून आपण देऊ. मी फसले म्हणे मग इथं देऊ नको. डायरेक्ट स्वतः आत्या हम्म. बोलली. आत्याच्या तोंडाका आपण पाहून देऊ, पण त्या बाईला तिथं चालतच नाही काही. 15 दिवस डोक्याला तेल लावायला भेटत नाही. तिचीच किती अरे गेले ते वनवास. दिवस हं? सासूरासाचा तिच्या आता तो जिंदगीचा सासूरास आहे का नवऱ्यानं एवढा वनवास केला, तिनं एवढा वनवास काढला, परत ही फिंदाडी तिकडं द्यायची. अरे ते तो पहिले जुने लोक असेच दिवस काढायचे आता ते तो काळ राहिला का आता हा ए बाबा कर तुला तो म्हणा ना हा. काय करायचं ते कर. हा करू दे हा कर. देईल तर मी तो बहिणीचं वाटोळ केलं, हा. माया जिंदगीचं हो दे वाटोळ केलं. तू महापुरीचं होईल कर कर हा. वाटोळ हो दे महापुरीचं कर तो जाळ तिकडे. तुमच्या नादीला नाही नाही त्याला भर लग्नामध्ये मी गोळ्या घातल्या ना. हा घाल घाल हा? घाल घाल हा, तर नावाचा विषय नाही हम्म. वाटतं. तुला पुरस्कार भेटेल हा. हम्म. मी होऊन देणार नाही. हा तिकडे मिशावता मार वय तो अजून बुजायचं वय होऊन देणार नाही. हा वय हे काय हे डोकं लावत बसते माणूस जवळच्याला देत म्हणजे तिरा त्याला द्यायला पाहते जर तिरायचा चिडा जर काय झालं मग काय करशाल हे रे माई लेकर सगळे रानात गेलेत ना. हा सगळे राहण्यात गेलेत. मला वाटलं कोणाला काय माहिती मी तर बॅग घेऊन आलते. मला टेन्शन आलतं, म्हटलं तू फोन केला, तू म्हटली फोनवर घरी कोण नाहीये, पण म्हटलं आता जर असलं कोणी घरी मग काय करायचं. तेच ना ऐकणार आहे खरंच सॉरी बरं का माझी मम्मी आणि भाऊले बोललेणार आहे तुला. हे बघ मी तुझ्यामुळे आहे ना सगळं सहन केलंय, तुझ्या प्रेमामुळं. नाहीतर मी आहे ना कोणा सहन नाही करीत. मी माहिती- मारला असता, दुसरा जर कोणी असतं ना काना मागं मारली असती. असं नको बोलू सॉरी बरं का. पण आता ना मी ह्यांचा अजिबात ऐकणार नाही. ह्यांनी माझा विचार नाही ना केला मी पण ह्यांचा विचार नाही करणार. आता इथून पुढे फक्त आपण एकमेकांचा विचार करायचा, हा कोणाचाच विचार करायचा नाही. हा. आणि हा तिकडे पळून गेल्यानंतर आहे ना इकडं काही जरी झालं तरी सोडून यायचं नाही बरं का मला. नाही नाही नाहीतर म्हणशील माझ्या आईला आठ यायला लागलाय आणि माझ्या बापाचा बीपी हाय झालाय आणि भावानी पोरं मारायला पाठवली, हे चालणार नाही. नाही नाही आता मी तुझ्याकडेच राहील. हा चालेल तिकडं हे बघ सगळं व्यवस्थित होईल आपलं, हम्म. तुला एकदम सुखात ठेवील मी. आणि आता आपण घरी नाही चाललो आपल्या, मग? आपण आहे ना मुंबईला जाऊ. तिकडे आहे ना माझा मित्र आहे, हा त्याचं ना. घर आहे. आपण तिकडे ना समुद्रात जाऊ. समुद्रात काय मरायला समुद्रात नाही जायचं, समुद्राच्या कडाला फिरायचं. हा 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 मध्ये कशाला जायचं. तेच हा? तेच मी काय म्हणतो ते सोनं घेतलं का आईचं तुझ्या. सोनं कशाला तू पाहिजे. म्हटली होती ना पैसे घेतलेत. पैसे किती आहे. हाय थोडंच आहेत 10-12 हजार. 10-12 हा. महिनाभर परत एक नाही काय माहित आपल्याला. हा बरं जाऊ दे, माझा आयफोन इकितो मी एखादा. बरं दोन आहेत असे माझे, किती येतो इकडे. म्हणजे एक साधा आणि एक आयफोन आहे. आयफोन इकितो. धर हे माझा हात दुखतोय. चल चल. कोण दरवाजा उघडाच ठेवायचा. हा मग ते म्हणते कुठं गेली ही दरवाजा लावून शोधत बसून दे त्यांना. चल मग चल चल चल. चल. होय तिकडून कोणतरी आलेलं दिसतंय. कुठे? पळे पळे आरची पळे, भाव दिसतो तो, भाव भाव. चल चल चल. चला बाई आता आहे ना लय चहाचा आंबल आलाय तुम्हाला सांगते. हा. पूर्वा ए पूर्वा काळ्या मसाली भाजी बरोबर का? दार उघडून ये. काय लाईट बिल आलं काय पाहिजे काय. रे किती आता तर भरले बिल. हा बाई Light लाईट bill बिल आताच सारखे आणून टाकी त्या बाई. महिना कवा जातं ते कळत नाही माणसाला माहितीये का. महिना तर लाईट बिल काय रे वाज आल्या काय तुला. आंघोळ नाही केली सकाळी तर तो उठवलं त्याला. लाईट गेली होती नाही का मोटर चालू करायला. प्रिय मम्मी पप्पा आणि दादा, माझं तुमच्या सर्वांवरती खूप प्रेम आहे आणि कायम राहील. पण तुम्ही माझ्या भावनेचा थोडासाही विचार करत नाहीये. आता ही भावना कोणाची. पप्पा कोण करता. आहे? कोणाची पोर आहे ही. अरे अगं भावना म्हणजे फिलिंग्स. हा हा हा. कोणा टाकला असेल मैत्रीचा असेल. विचार हा. करीत काय ते नाही. पुरा पाय मध्ये चहा ठेवा. ऐक- पूर्वा. अहो, चहा ठेव बरा. ही चिठ्ठी टाकून ती उई झालीये. म्हणजे तेच वाचून दाखवतो मी तुम्हाला. मी त्याच्या काय डोक्यात फरक आहे रे. तोच 7-12 वाचू राहिलो.
पप्पांची परवानगी होती, पण आईची आणि दादाला ही गोष्ट मान्य नव्हती. बर. तरी आईने आणि दादाने मला माफ करावं आणि थोड्या दिवसात माझं लग्न लावून द्यावं, आणि माझ्याकडून खूप मोठी चूक होत आहे, तर मला कोर्ट मॅरेज करावं लागत आहे. कोर्ट मॅरेज केल्यानंतर मी घरी येणार आहे. बरं आहे ना आता, बरं आहे ना. पण कोणाबरोबर कोण गेली? आहे? तुमची लाडकी पूर्वा. कोणाबरोबर गेली? कोणाबरोबर? त्याच्याच बरोबर गेले असं ना. मग कोण, दुसरं कोण? त्याला फोन लाव पाय बरं. आपल्या नातेसंबंधातलं होतं. आपण थोडस तुम्ही लय ते केलं रे, त्या पोराला पाहिजे इथं ठेवलं नव्हतं तुम्ही. हा ना. अरे कमीत कमी लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आता अवघड झालं. गोडी दात काढून राहिला. हो, आता आता ही पोर गेली पळत, तुम्ही काय केलं तिचं? काय केलं आता तिचं? आता त्याला दाजी म्हणायला लागेल हा? मला. काय तू तुला ओटावर शाळा वळत होती. हा छायला दिदीने चांगली जिरवली मावली. गेली ना. तर मी मिच्या खाली करून घेतो. जरा हसळत हा म्हणले असते, कसं हा जगाची लग्न करून दिला असतं. दादा, आता चव आपली गेली का कोणाची गेली? हो दादा, हा? मिच्या खाली करून हा घेतो. काय? आता अरे काय बा, आता काय करावा? तू तरी मिशा खाली करून राहिला, पण तो तो बापाला आता बिचारा सपाटच करावं मिशा लागेल. खाली नको ना, तू मिशा काढून टाक. का बरं तुम्ही वारले का? हा. तुम्ही मेले का आई मेली? कोण मेलं मिशा काढायला? यायच्या तुम्हाला माहिती का नावाला. मिशा कधी काढित? हा ना. नाही आता तू पोर गेली, तूच काढून टाक. पण या बाय आई, आई तुला मी सांगतो बाय, दादाची न तुझी शपथ खातो, मी कधीच त्याच्या दारात जाणार नाही. मी बेरे हा, शेजारची. तू काय नाकात जाशील आता? थांब, मिशा पिळून नाही राहिला, तू कला थोडा. तू एवढा बोलला त्याला ना. हा? तुम्हाला नाक कळा ना काय सर कळा. सर का हा? बाजूला, हे चिटूला सांभाळत बसा तुम्ही. आता बरं झालं ना. दुःख फक्त आम्हाला दोन जीवांना झालं, तर तुला लय आनंद झाला असेल. हा ना? हा, अरे खरा हिटलर तर तोच तर शाळा केली सगळी. हा, आणि तोच आम्हाला मळ्यात हुसकून नेलं. तुमचं मत नव्हतं ना बाबा. हा, म्हणून तो एवढा तोच सगळा प्लॅन तयार करून ठेवला. एवढं तरी बुद्ध बरी आहे घरला. आपण राहणार गेला चुकी ठेवली, नाही तर टेन्शन वाढलं असतं माहिती का? पुढे गेले पुढे नाही, पण तरी तपास करावा लागेल. नक्की पोर आहे पण त्याच्याबरोबर गेली का काय? हा, असं नका झालं समजू.